नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला एक निफ्टी बँक निफ्टी किंवा शेअर मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू पाहायला भेटलं. म्हणजे आज सर्वत्र हिरवगार सगळं काही दिसून आलं. कारण गेल्या कित्येक दिवसापासून पाहतोय आपण की सेलिंग मोठ्या प्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला दिसून येत होते. आज बऱ्याच दिवसानंतर एक चांगला मूव वरच्या दिशेने निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स सगळ्याच इंडेक्समध्ये आणि अनेक स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला भेटला आहे. कालच आपण याबाबत एक व्हिडिओ केलेला होता की निफ्टी बँक निफ्टीची आजची चाल कशी असेल. तर त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की लेवल दिल्या होत्या, ह्या लेवल जर पाळल्या आपण तर त्या लेवलनुसार आपल्याला कसं मार्केट बघता येईल. ह्या आहे कालचा व्हिडिओ. आपण या कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे काय काय 150 ही तोडलं तर 22,150, 22,100, 22,100 तोडलं. 22,100 तोडल्यानंतर या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल, ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग झाली आणि ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग झाल्यानंतर या ठिकाणी एक तिचा हाय तोडला. या ठिकाणी हाय तोडला त्याचा पूर्ण कॅन्डल ही हाय तोडला. तर या ठिकाणी स्टॉप लॉस घेऊन आपल्याला सीच्या दिशेने जायला काही अडचण नाही. मग पहिलं टार्गेट आपल्याला 22,150चं असेल. 22,150 ही तोडलं तर 22,150 तोडल्यानंतर आपल्याला पुढं 22,200. आता हे प्रमुख आहे. 22,200 हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. 22,200 ज्यावेळेस 200 तोडून त्यावेळेस मला वाटतं अग्रेसिव्ह बाईंग म्हणजे ताकदीने आपल्याला वरच्या दिशेने सी साईडला जायला अडचण नाही आणि खाली पी साईडला आपल्याला केव्हा. तर चला, या ठिकाणी 22,200 तोडलं. 22,200 तोडून शेवटी निफ्टी 22,391 पर्यंत आली. 22,391 पर्यंत निफ्टी आली. तसं ते बँक निफ्टी मात्र तेवढ्या पद्धतीने चालली नाही. बँक निफ्टी या ठिकाणी ते काहीतरी 10-5 पॉईंटची गॅपडाऊन ओपन झाली. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासामध्ये बँक निफ्टी थेट 48,282 वरून थेट 48,741 वर गेली आणि नंतर मग बँक निफ्टी एक झोनमध्ये तर खेळत राहिली. म्हणजे बँक निफ्टीला सगळं काही वातावरण पोषक असताना, सगळ्या गोष्टी असताना बँक निफ्टीला रोखून धरण्यात आल्याचं आपल्याला तरी दिसून येतं. मग अशा परिस्थितीमध्ये येतं की उद्या आपल्याला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं आहे. म्हणजे उद्या 6 मार्चसाठी की निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे कसं असेल, चाल कशी असेल. कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. आणि मित्रांनो, हो आणखी एक लक्षात घ्या की आता निफ्टीची एक्सपायरीचा दिवस बदलला आहे. उद्याचे दिवस एक्सपायरी ही गुरुवारी, परंतु त्यापुढं निफ्टीची एक्सपायरी ही सोमवारी असणार आहे. हे एक लक्षात घ्या. म्हणजे बदल केलेला आहे याच्यामध्ये. आता उद्या निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये नेमकं काय करायचं तर आपण पाहूया. चला, तर मग सगळ्यात महत्त्वाचं हे बघा की आज निफ्टी 22,347 वर बंद झाली. 22,347 वर बंद झाल्यानंतर आता उद्या आपल्याला मार्केट नेमकं कुठल्या दिशेने राहील. तर मला वाटतं आपल्याला हा जो बॉक्स आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे 100 पॉईंट 22,300 ते 22,400. तर ह्या 22,300 ते 22,400च्या ठिकाणी जर उद्या मार्केट ओपन झालं, या ठिकाणी 22,300 ते 22,400च्या ठिकाणी जर मार्केट ओपन झालं तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. वरही जाण्यासाठी आपल्याला पहिलं त्यांनी 22,400 हे तोडलं आणि याच्या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही अडचण नाही. मग वरी जाताना आपल्याला जर कुठं जायचं आहे 450 म्हणण्यापेक्षा की आपण थेट जाऊ 500च्या ठिकाणी. पहिलं टार्गेट आपल्याला 500चं असेल. पहिलं टार्गेट 500चं, 22,500चं पहिलं टार्गेट हे 22,500चं. म्हणजे हा इथला गॅप पूर्ण तो हे करेल. दुसरं टार्गेट असेल आपल्याला ते 22,560चं. तिसरं टार्गेट असेल आपल्याला 22,630चं. 22,630चं. हे 3 टार्गेट तुम्हाला उद्या पाहावे लागतील. आता खालच्या दिशेने काय करायचं आपल्याला. खालच्या दिशेने आपल्याला बघायचं आहे 22,300च्या खाली
मार्केट एक रेड कॅन्डल केली, रेड कॅन्डलचा लो तोडला, तर पहिलं टार्गेट आपल्याला 22,250 22,250 22,200 हे तोडलं तर 22,000 आणि 22,000ही आपल्याला तोडलं तर थेट मग आपल्याला 22,150 आणि 22,150ही तोडलं तर आपल्याला 22,100 हे राहतील निफ्टीचे. उद्या निफ्टी या पद्धतीने राहील. तुम्ही आकडेवारी घेऊन घेतली असेल, आज काही मी रेखाटन केलेलं नाही. हा बॉक्स महत्त्वाचा आहे, एक लक्षात घ्या. जर 22,300च्या खाली मार्केटवर एक रेड कॅन्डल केली खाली गेलं तर खालच्या दिशेने जायचं आहे आणि 22,400च्या वर जर ग्रीन कॅन्डल केली त्याचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. परंतु एक लक्षात घ्या, उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळं एखाद्या वेळेस निफ्टी रिव्हर्सही करू शकते. उद्या निफ्टी रिव्हर्सही करू शकते. तर त्या पद्धतीने निफ्टीमध्ये उद्या काम करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे उद्या? बँक निफ्टीचं बी आपल्याला हे नाही. आज बँक निफ्टीने काही नाही, सकाळी एक मोठा मोडेल, त्यानंतर बँक निफ्टी एका ह्याच्यामध्ये साईडवेज पद्धतीने ह्या 100-200 पॉईंटमध्ये खेळत राहील. इथंही उद्या तसंच आहे. समजा उद्या 48,400 त्या 48,650 यामध्येच उद्या एखाद्या वेळेस बँक निफ्टी ओपन होईल. तर मग उद्या काय करायचं आहे आपल्याला? उद्या एकमेव हे करायचं आहे किंवा 22,650च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली तर त्याचा हाय तोडला तर आपल्याला 48,750साठी पहिलं टार्गेट राहील आपल्याला. 48,750च्या नंतर 48,750 हे आपल्याला पहिलं टार्गेट राहील. 48,750 नंतर 48,750 नंतर आपल्याला थेट टार्गेट आहे 48,900चं आणि 48,900च्या नंतर आपण मग तुम्हाला वेळोवेळी मी सांगून जाईल. मग पोट साईडला आपल्याला काय करायचं उद्या? पोट साईडला एक 48,400 48,400च्या खाली एक रेड कॅन्डल झाली, रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट असेल 48,250 आणि 48,250 ही तोडलं तर आपल्याला असेल 48,100 आणि 48,100 ही तोडलं तर आपल्याला असेल 48,000 आणि 48,000 ही तोडलं आपल्याला तर आपल्याला खाली 47,900 पर्यंत आपल्याला जाता येईल. ही आहे बँक निफ्टीचे. तर सेन्सेक्समध्ये उद्या काय करायचं आहे आपल्याला? सेन्सेक्स बी आज सकाळी म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स आज चांगल्या पद्धतीने चालला पुढं. सकाळी सेन्सेक्स ओपन होता, ओपन झाल्याबरोबर 72,982 या ठिकाणी 72,982 वरून थेट 73,931 पर्यंत म्हणजे 1000 पॉईंटची त्यांनी आज सेन्सेक्सने रॅली केली. उद्या आपल्याला काय करायचं आहे? उद्या आपल्याला तेच बघायचं आहे. उद्या 73,580च्या खाली रेड कॅन्डल झाली, 73,500च्या खाली रेड कॅन्डल झाली आणि तिने त्याचा लो तोडला तर आपल्याला थेट 73,380 73,380 आणि 73,380 ही तोडलं आपल्याला. 73,380 ही तोडलं तर आपल्याला 73,200 73,200 ही तोडलं तर आपल्याला खाली 73,000 ही उद्या सेन्सेक्सही असेल आणि वरच्यासाठी आपल्याला 73,930च्या वर त्यांनी एक ग्रीन कॅन्डल केली आणि ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला 74,000 दिसून येईल. जेव्हा 74,000 ज्यावेळेस आपल्याला तोडलं जाईल त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट 74,200 असेल, दुसरं टार्गेट आपल्याला 74,500 असेल
आपण आता हे की निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची तुम्हाला इत्याभूत माहिती या ठिकाणी दिली आहे. आता फरक एवढाच आहे उद्या की लेवल टू लेवल काम करायचं. लेवल टू लेवल जर काम केलं तर नक्कीच विशेष होईल. आज अचानक बाउन्स निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आलेला आहे, परंतु बँक निफ्टीमध्ये आपल्याला आला नाही. विशेष म्हणजे बँक निफ्टी अत्यंत तगडी असताना सगळ्या गोष्टी असताना सुद्धा म्हणजे ती वरी जाण्याची शक्यता असताना सुद्धा की आज तिला जाऊ दिलं नाही. का जाऊ दिलं नाही हे सगळ्याच गोष्टीचं पाहण्याचं. उद्या एकच मला वाटतं की उद्या ह्याची एक्सपायरी आहे का ह्याची निफ्टीची. मग निफ्टीला जागेवर आजच्या जसं बँक निफ्टीला ठेवलं तसं निफ्टीला ठेवतील आणि बँक निफ्टीला वर नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचे प्रीमियम वाढणार नाहीत. प्रीमियम वाढले नाही की मग काय की तुम्ही सगळे जे की त्याच्यामध्ये ट्रेड करतात त्यांच्या दुकानाला लागतं. आता सरकार म्हणजे सगळ्या बारकाईने गोष्टी पाहितल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आपल्याला पहिला ट्रेड भेटला, ₹2 भेटले की आपल्याला तिथून निघून जायचे. आणि नव्या व्हिडिओसाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला येत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी ट्रेड गुरूचा उद्देश एवढाच आहे की ट्रेडिंगमध्ये की तुमचे मानसिकता व्यवस्थित व्हावी, 2 पैसे तुम्हाला मिळावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. ओव्हर ट्रेडिंग कुणी करू नये यासाठी हा एक प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करताना की थोडीफार मी पद्धत चाल बदलत आहे. हळूहळू तुम्हाला अपेक्षेनुसार सगळं काही व्यवस्थित होईल. चला, मराठी ट्रेड गुरूला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.